नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टपूरमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सर्वांना वसुबारसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच दिवाळीच्या सुद्धा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अ, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, BMCने म्हणजेच मुंबई महानगरपालिकेने नुकतीच 426 घरांसाठी मुंबईमध्ये, प्रॉपर मुंबईमध्ये घरांची सोडत जाहिरात केलेली आहे. आणि या सोडतीमध्ये ज्या घरांच्या किमती आहेत त्या किमती फार जास्त ठेवलेल्या आहेत असं लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, की किमती कारण की सध्याच्या बुकलेटमध्ये तुम्ही जर बघितलं तर किमतीची सुरुवात होते मिनिमम 54 लाखापासून आणि ते मॅक्झिमम ते 1 करोड पर्यंत त्या किमती आहेत. बट इन्कम ग्रुप कुठल्या इन्कम ग्रुपसाठी आहेत तर EWS आणि LIG. EWS म्हणजे ज्यांचं की वार्षिक उत्पन्न 6 लाखापर्यंत आहे आणि LIG म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न 9 लाखापर्यंत आहे. सो ज्यांचं वार्षिक उत्पन्न 6 ते 9 लाखापर्यंत आहे ते 1 करोडचं घर घेऊ शकतात का? अशा लोकांच्या प्रतिक्रिया आहेत तर आणि आहेत तर त्या नेमक्या ह्या ज्या साधारणतः ज्या फ्लॅट्स आहेत ते नेमके कुठल्या लोकेशनला येतात, त्यांचा कार्पेट एरिया किती आहे आणि त्यांच्या कॉस्टिंग कशा प्रकारे ठेवलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला त्या जास्त जाणवत आहेत आणि त्यामध्ये काय छोटासा बदल ते करू शकतात जेणेकरून त्या तुमच्या बजेटमध्ये त्यांची प्राइस कमी होईल आणि ते तुमच्या बजेटमध्ये बसतील. हे सर्व कॅल्क्युलेशन्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ तुम्ही वेळ असेल तर शेवटपर्यंत बघा. जास्त वेळ नाही घेणार मी तुमचा. क्विकली तुम्हाला सर्व एक्सप्लेन करणार आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मी सदनिका कुठल्या कुठल्या लोकेशन्सला आहेत, त्यांचा कार्पेट एरिया काय, त्यांचा प्राइस किती आहे आणि त्यांचं प्राइसचं कॅल्क्युलेशन कसं केलेलं आहे त्यांनी सध्याची जी कॉस्ट ठरवलेली आहे ते आणि त्यामध्ये काय बदल केला तर प्राइस किती होऊ शकते हे थोडक्यात मी तुम्हाला शेअर करणार आहे. सो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा. मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. आणि या जे काही स्कीम्स आहेत त्या स्कीम्स बद्दल तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ हवे असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल अर्थातच या प्राइसिंग सोबत जर मला चांगला रिस्पॉन्स आला तर मी त्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ बनवेल की नेमकं तो प्रकल्प कसा आहे, त्यांचा कार्पेट एरिया कसा आहे, ती लोकॅलिटी कशी आहे, तिथला मार्केट व्हॅल्यू कसा आहे, रेंट तुम्हाला किती भेटू शकेल जर तुम्ही एवढ्या 60 लाखाची किंवा 1 करोडची प्रॉपर्टी घेताय तर तुम्हाला तिथे रेंट किती भेटू शकेल हे सर्व गोष्टी मी डिस्कस करेल तुमच्यासोबत नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात जी माहिती सांगितली मी ती म्हणजेच जी काही स्कीम्स आहेत जे काही फ्लॅट्स आहेत त्या फ्लॅट्स बद्दलची इन्फॉर्मेशन. सो हे बुकलेट मधूनच आपण बघणार आहे सर्व इन्फॉर्मेशन. सो बुकलेट मी ओपन केलेलं आहे. सर्वप्रथम तुम्ही बघू शकता याच्यामध्ये 3 कॅटेगरी दिलेल्या आहेत त्यांनी. एक तर सर्वसमावेशक योजनेअंतर्गत जे काही भेटलेले आहेत त्यामध्ये जवळपास 5 वेगवेगळ्या लोकेशनचे फ्लॅट आहेत. त्यांचा संकेत क्रमांक तुम्हाला इथे बघायला भेटेल. त्यानंतर विभाग कुठला आहे, मुंबईमधला विभाग, त्यानंतर हा एरिया बद्दल माहिती, ही कुठली बिल्डिंग आहे आणि कुठलं स्थळ आहे, कुठल्या एरियाच्या अंडर येते आणि त्यासोबतच कुठला इन्कम ग्रुप आहे इथे, कुठल्या इन्कम ग्रुपसाठी येते. अत्यल्प आणि अल्प. अत्यल्प म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न 6 लाख, अल्प म्हणजे 9 लाखापर्यंत असेल. आणि ते टोटल सदनिका किती आहेत आणि कुठल्या माळ्यावरती किती सदनिका आहेत आणि त्यांचा चटई क्षेत्रफळ किती आणि बांधीव क्षेत्रफळ किती आहे, हे सर्व यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. सो पहिली जी आहे ती आहे वाढवण मधील इमारत क्रमांक 2, कांदिवली पूर्व मध्ये. येथे 3 आणि 4 मजल्यावरती 8 सदनिका आहेत आणि 5 आणि 10 मजल्यावरती 22 सदनिका आहेत, ज्यांचं की बांधीव क्षेत्रफळ म्हणजेच टोटल कार्पेट एरिया 33 आहे आणि चटई क्षेत्रफळ त्यांचं 27,89 आहे. तसंच दुसरी जी आहे ती आर दक्षिण RS02 त्रिलोक पार्क कांदिवली मालाड मधला आहे. हे अल्प उत्पन्न गटासाठी आहे. इथे फक्त 4 सदनिका आहेत आणि त्यांच्या कुठल्या कुठल्या विंग मध्ये कुठला नंबरचा आहे ते सुद्धा इथे दिलेले आहेत. सो 37 आणि 37.05 आणि 37.20 हे चौरस स्क्वेअर मीटर मध्ये आहे, ते स्क्वेअर फीट नाहीये. सो अशा प्रकारचा कार्पेट एरिया तुम्हाला दिला आहे. त्यानंतर तिसरा आहे आर उत्तर RN01 सागर वैभव कोलते पाटील डेव्हलपर्स यांचं आहे. आर उत्तर इथे हे अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. अत्यल्प उत्पन्न गटासाठी इथे 4 सदनिका आहेत. 14 आणि 17व्या फ्लोअरवरती त्यांचा कार्पेट एरिया जवळपास 27.25 आहे. त्यानंतर E01
प्रेस्टिज जास्दन व्हायखळामधील आहेत. इथे 42 हे अत्यल्प उत्पन्न गटासाठी येतं. 42 सदनिका येतात. हे दोन सेकंड टू फोर्थ फ्लोअर वरती 21 सदनिका आणि फिफ्थ टू नाईन्थ फ्लोअर वरती 21 सदनिका अशा सदनिका असतील आणि ज्यांचं की कार्पेट एरिया तुम्ही 27.89 जवळपास सेमच आहे दोन्हीचा. आता तुम्ही म्हणाल की हे कॅटेगरी असं वेगवेगळं का दिलेलं आहे? कारण की याप्रमाणे त्यांची प्राइसिंग वेगवेगळी आहे. अर्थातच फ्लोर वाईज सुद्धा प्राइसिंग डिफर करते. भले तुमचा कार्पेट एरिया कमी सेम असेल तरी सेकंड टू फ्लोअर पर्यंत फोर्थ फ्लोअर पर्यंत एक प्राइसिंग असेल आणि फिफ्थ टू नाईन्थ फ्लोअर पर्यंत दुसरी प्राइसिंग असेल. त्यामुळे यांनी सेपरेट सेपरेट दिलेले आहे. ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत प्राइसिंग मध्ये. त्यामुळे प्राइसिंग तुम्हाला डिफरन्स बघायला इथे भेटेल. नंतर शेवटची म्हणजे S02 आधी आलूर इमारत कांजूरमार्ग अल्प उत्पन्न गटासाठी आहे. 27 फ्लॅट्स आहेत इथे. फोर्थ फ्लोअर पर्यंत एक आहे. फिफ्थ टू टेन्थ मध्ये 11 आणि 11 ते 18 फ्लोअर पर्यंत 15. सो 11 फ्लोअर नंतर परत प्राइसिंग वाढते. 10व्या फ्लोअर 5 ते 10 मध्ये जी आहे त्याच्यापेक्षा 11 ते 18 मध्ये प्राइसिंग वाढते. सर्वांचा कार्पेट एरिया 45/45 एवढा आहे. त्यानंतर हे आहे तर भविष्यात नजीकच्या भविष्यात हे प्राप्त होणार आहेत. म्हणजे अजून त्या प्राप्त झालेल्या नाहीत, अंडर कन्स्ट्रक्शन असतील त्याच्यामुळे, बट हे लवकरच प्राप्त होतील अशा सदनिका येतात ज्या की KE01 अंधेरी पूर्व मरोळ येथील आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी 14 सदनिका आहेत ज्यांचं की कार्पेट एरिया वेगवेगळा आहे. 47.88, 52.66, 53.98, 52.99 अशा टाईपचा कार्पेट एरिया आहे. त्यानंतर KE02 हे इमारत क्रमांक 2 मजासगाव जोगेश्वरी पूर्व मध्ये येतं. मजासमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी इथे 46 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 6 ते 10 फ्लोअर वरती तुम्ही बघू शकता 456 अशा 455 अशा सदनिका आहेत ज्यांचं की कार्पेट एरिया जवळपास सेम आहे. 31.59, 31.35 वगैरे सर्वांचा सेमच आहे. 11 ते 20 वरती 9, 10 आणि 10 अशा 3 टाईपच्या सदनिका आहेत आणि 21 वरती 1 अशा 3 टाईपच्या 3 सदनिका तुम्हाला इथे बघायला भेटतील. त्यानंतर शेवटचं म्हणजे स्वामी विवेकानंद मार्ग पिरामलनगर गोरेगावमध्ये पहाडी गोरेगाव येथील अल्प उत्पन्न गटासाठी 19 सदनिका येतात आणि ज्यांचं की कार्पेट एरिया 31.43 असेल. त्यानंतर 20B अंतर्गत प्राप्त सदनिकांचा तपशील. सो हे कुठले काय आहे तर नेमकं हे आपण नंतर पुढील व्हिडिओमध्ये समजून घेऊ, बट तुम्ही सध्या बघा. सो ही ते पहिले 5 होत्या, त्यानंतर 3 आणि ही एक 8 आणि ही एक शेवटची 9. सो अशा 9 संकेत क्रमांकामधील तुम्हाला सदनिका इथे बघायला भेटतील. जी आहे LBS मार्ग भांडूप पश्चिम मधील अत्यल्प उत्पन्न गटात आहे. सो इथे सर्वात जास्त सदनिका आहेत, 240 सदनिका आहेत आणि ते पण 10 ते 22 मजल्यावरती ह्या सर्व सदनिका असतील. 240 सदनिका आहेत ज्यांचा की कार्पेट एरिया 27.89 आहे आणि जो टोटल एरिया आहे तो 33.33 आहे. आता हे झालं कुठल्या कुठल्या स्कीम्स आहेत आणि त्या स्कीम्स मध्ये किती किती सदनिका आहेत आणि त्यांचा कार्पेट एरिया काय आहे. सो अशा टोटल 9 स्कीम्स आहेत आणि आता आपण बघूयात की नेमकं त्यांचा प्राइसिंग काय आहे आणि प्राइसिंग कशी डिफर करते सेम स्कीम मधील. आता फॉर एक्झाम्पल पहिली स्कीम बघूयात आपण वाढवण मधील कांदिवली पूर्व मधील इथे 30 सदनिका आहेत आणि हे मजला आहे. मजल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता जवळपास कार्पेट एरिया सर्व जवळपास 10 फ्लोअरची बिल्डिंग आहे. 10 फ्लोअर पर्यंत पूर्ण कार्पेट एरिया सेमच आहे. बट तुम्ही जर प्राइसिंग बघितली थर्ड फ्लोअरला तुम्ही जर प्राइसिंग बघितली तर 67,77,000 अशी प्रकारे येते आणि तीच जर 10व्या फ्लोअरला जर प्राइसिंग बघितली तुम्ही 63,77,000 एवढी आहे आणि 10व्या फ्लोअरला जर प्राइसिंग बघितली तर ती जवळपास 67 लाखाच्या रेंजमध्ये जाते. सो 4 लाखाचा इथल्या इथेच तुम्हाला 3 ते 4 लाखाचा इथे फरक तुम्हाला जाणवतोय. प्राइसिंग मध्ये सेम कार्पेट एरिया, सेम बिल्डिंग आहे, सेम स्कीम आहे, फक्त फ्लोअर वरचा फ्लोअर आहे त्यावरती एवढा डिफरन्स आहे. सो आता नेमकं बघूयात की प्राइसिंग कशी कॅल्क्युलेट केलेली आहे. सो ही फॉर एक्झाम्पल थर्ड फ्लोअरवरची 31 नंबरची सदनिका आहे, त्यांचा कार्पेट एरिया हे पण बघा, हे पण महत्वाचं आहे. त्यांनी प्राइसिंग साठी कुठला एरिया पकडलेला आहे तर बांधीव क्षेत्रफळ पकडलेले आहे.
अर्थातच हा कार्पेट एरिया नाही, हा टोटल एरिया त्यांनी पकडलेला आहे. जनरली सगळीकडे आपण कार्पेट एरिया पकडतो, तर त्यांनी BMC वाल्यांनी हा टोटल एरिया त्यांनी पकडलेला आहे. त्यानंतर रेडी रेकनर रेट काय? त्यानंतर फ्लोर राईज त्यांनी किती दिलेला आहे? सो 4थ्या फ्लोअर पर्यंत फ्लोर राईज नाहीये. 5व्या फ्लोअर पर्यंत 0.05% म्हणजे 5% ती किंमत वाढते आणि 10व्या फ्लोअरच्या वरती 10% ती किंमत वाढते. फ्लोर राईज पकडलेला आहे. फ्लोर राईज नंतर हे 10% ऍडिशनल त्यांनी अजून अतिरिक्त वाढीव त्यांनी घेतलेली आहे सगळ्या फ्लॅटला. हे फ्लोर वाईज नाही, पण सगळ्या फ्लॅटला 10% एक्स्ट्रा. सो फ्लोअरचा आणि हे 10% एक्स्ट्रा प्लस हे पूर्ण क्षेत्रफळ त्यांनी पकडलेले, या 3 गोष्टींमुळे त्यांची प्राइसिंग तुम्हाला इथे जास्त बघायला भेटते. हेच जर तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं, हे जर तुम्ही चटई क्षेत्र कार्पेट एरिया प्रमाणे जर केलं, जर त्यांचा कार्पेट एरिया आपण बघूयात किती आहे. सो 27.89 एवढा कार्पेट एरिया आहे. 27.89 इंटू 1739 जर एवढं जर केलं तर, आणि फ्लोर राईज पकडला नाही आणि ही वाढीव पकडली नाही. सो जर एवढं जर केलं तर त्याची प्राइस डायरेक्टली 48 लाखापर्यंत येते. सो 63 लाखाची किंवा 64 लाखाची प्राइसिंग तुम्हाला इथे 48 लाखापर्यंत हे घरे जर पण पडू शकतात, जर त्यांनी यामध्ये बदल केला तर. आणि सेम प्राइसिंग जर त्यांनी फ्लोर राईज नाही लावला, अर्थातच ही आपण फ्लोर राईज याच्यामध्ये पकडलेलं नाही किंवा अतिरिक्त वाढ पकडलेली नाहीये. सो हीच प्राइस 67 लाखाची प्राइस सुद्धा तुम्हाला 48 लाखापर्यंत ती पडू शकते, जे की मे बी सर्वसामान्यांच्या सर्वांच्या बजेटमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. सो हे होतं पहिल्या स्कीमचं. दुसऱ्या स्कीम त्रिलोक पार्क मध्ये मालाडमध्ये, यांची प्राइसिंग किती आहे तुम्ही बघू शकता. जवळपास 82 लाखाच्या घरामध्ये इथे तुम्हाला प्राइसिंग जाते. अर्थातच मी जसं कॅल्क्युलेशन सांगितलं तसं कॅल्क्युलेशननी अजून 10-15-20 लाख सुद्धा कमी होऊ शकतात. बट हे अप टू BMC आहे, त्यांना ते कुठल्या गोष्टी त्यांचे पण खर्च जे काय त्यांना ते काढायचे असतील, सो त्याप्रमाणे ते यामध्ये इन फ्युचर तुमच्या जर मागण्या असतील तर ते चेंज करू शकतील. बट सध्यासाठी अशी प्राइसिंग त्यांनी पकडलेली आहे, हे मी तुम्हाला सांगतोय. त्यानंतर तिसऱ्या स्कीम मध्ये, जे की कोलते पाटीलचा स्कीम आहे, त्यामध्ये जवळपास 66 लाखांची प्राइसिंग तुम्हाला इथे बघायला भेटेल. त्यानंतर भायखळामधला जो प्रेस्टिज जसदन आहे, त्यांची सुद्धा प्राइसिंग सुरुवात होते 1 करोड पासनं आणि ती शेवटपर्यंत त्याची प्राइस जाते 6 लाख, 1 करोड 6 लाखाच्या घरामध्ये जाते. 1 करोड 1 लाख पासून ते 1 करोड 6 लाखापर्यंत जाते. तेच तेच जर तुम्ही मी जसं कॅल्क्युलेशन दाखवलं ते त्याप्रमाणे केलं तर ते 80 लाखापर्यंत सुद्धा ती प्राइसिंग जाऊ शकेल, म्हणजे 15 ते 20 लाखापर्यंतचा डिफरन्स इथे पडू शकतो. त्यानंतर कांजूर मुंबईमध्ये यांच्या प्राइसिंग सुरुवात होतात जवळपास 1 करोडच्या, अगेन सेम 1 करोड 7 लाखापर्यंत ती प्राइसिंग जाते. त्यानंतर सर्वात कमी किमतीच्या ज्या आहेत त्या इथे आहेत आपल्या मजास गावमध्ये. पण त्याच्या अगोदर मरोळच्या ज्या काही स्कीम्स आहेत त्यांची प्राइसिंग सुद्धा जवळपास 91 लाखापासून ते 1 करोडच्या घरामध्ये जाते. आणि सगळ्यात स्वस्त म्हणजे जोगेश्वरी पूर्वमधील मजास गावामधील या स्कीमचं ज्यांची की प्राइसिंग आहे 54 लाखापासून ते जवळपास 60 लाखापर्यंत. यांची प्राइसिंग 40-45 पर्यंत येऊ शकते, जर जसं मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्याप्रमाणे, आणि ते जर त्यांनी गृहीत धरलं तर. आणि पहाडी गोरेगावचं प्राइसिंग आहे जवळपास 60 लाखापर्यंत पहाडी गोरेगावचं प्राइसिंग जात आहे. आणि सर्वात जास्त स्कीम्स येते भांडूप, तर भांडूप मधील प्राइसिंग आहेत जवळपास 63 लाख ते 74 लाखापर्यंत. सो अशा प्राइसिंग येतानाही यामध्ये काही जे बदल जर त्यांनी केले तर ते प्राइसिंग जवळपास 10 ते 15 लाख 20 लाखापर्यंतचा बदल सुद्धा होऊ शकतो. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. आणि तुम्हाला कुठल्या स्पेसिफिक स्कीम बद्दलची डिटेल व्हिडिओ हवा असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. मी प्रयत्न करेल नवीन व्हिडिओमध्ये त्या स्कीम बद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन घेऊन येण्याचा. तोपर्यंत हॅपी दिवाळी वन्स अगेन.
भेटूया नवीन व्हिडिओमध्ये दिवाळीनंतर नवीन स्कीमबद्दलची माहिती घेऊन.